चला तर आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आज आपण जाणून घेणार आहोत ब्रिटिशांच्या त्या जमीन महसूल व्यवस्थांबद्दल. अशा व्यवस्था ज्यांनी खरं तर भारताचं पूर्ण चित्रच बदलून टाकलं. या सगळ्या कथेची सुरुवात होते एका आकड्यापासून, 4 लाख पाऊंड. आता ही रक्कम होती तरी कशासाठी? तर ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतावर आपलं नियंत्रण टिकवून ठेवण्यासाठी ब्रिटिश सरकारला एवढी मोठी रक्कम दरवर्षी द्यावी लागायची. मग प्रश्न हा आहे की कंपनी एवढा प्रचंड पैसा उभा करणार तरी कसा? उत्तर अगदी सोपं होतं. ते दडलं होतं भारतातल्या एकाच गोष्टीमध्ये जी मुबलक प्रमाणात होती, आणि ती म्हणजे जमीन. मग ठरलं असं की याच जमिनीतून संपत्ती काढण्यासाठी एक पद्धतशीर, अगदी सुरक्षित अशी योजना आखायची. तर या योजनेतली पहिली आणि सगळ्यात मोठी रणनीती समोर आली 1793 साली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगालमध्ये ही पद्धत लागू केली, आणि या पद्धतीलाच आपण ओळखतो कायमधारा पद्धत किंवा सोप्या भाषेत जमीनदारी पद्धत म्हणून. आता ही पद्धत नेमकी होती तरी काय? यामागचा मुख्य उद्देश अगदी सरळ होता. जमीनदारांना जमिनीचे कायदेशीर मालक म्हणून घोषित करायचं आणि त्यांच्याकडून दरवर्षी एक ठराविक रक्कम महसूल म्हणून घ्यायची. यातून कंपनीला एक स्थिर, न थांबणारा उत्पन्नाचा स्रोत मिळणार होता. आता बघा, ह्यात पैशाचा प्रवाह कसा होता. शेतकरी बिचारा तो जमीनदाराला खूप जास्त आणि ज्यावर काहीच नियंत्रण नाही असा कर द्यायचा. मग जमीनदार काय करायचा? तो ह्यातली एक ठरलेली रक्कम कंपनीला द्यायचा, आणि मग उरलेली जी काही प्रचंड रक्कम असायची ती थेट जमीनदाराच्या खिशात जायची. म्हणजे बघा, ह्यातून शोषणाची एक अशी साखळीच तयार झाली होती. मग साहजिकच या व्यवस्थेचे परिणाम खूप मोठे झाले. एकीकडे जमीनदार प्रचंड श्रीमंत झाले, ऐशारामात जगू लागले, आणि ब्रिटिशांना एकनिष्ठ असणारा एक नवा वर्गच तयार झाला. पण दुसरीकडे शेतकऱ्यांचं काय? त्यांचं तर अतोनात शोषण झालं, आणि समजा कधी पूर आला किंवा दुष्काळ पडला तरी कर माफी नाही. परिणाम, शेतकऱ्यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागल्या. म्हणजे थोडक्यात काय, तर कंपनी आणि जमीनदार दोघांचा तर फायदाच फायदा झाला, पण जो प्रत्यक्ष राबत होता तो शेतकरी मात्र पूर्णपणे देशोधडीला लागला. बरं, ही तर झाली बंगालची गोष्ट. पण जसजसं ब्रिटिशांचं राज्य भारतात पसरत गेलं तसतसं त्यांना वेगवेगळ्या भागांसाठी वेगवेगळ्या पद्धतींची गरज भासू लागली, आणि यातूनच पुढे आल्या आणखी 2 महसूल व्यवस्था. आता या 2 पद्धतींमध्ये, महालवारी आणि रयतवारीमध्ये एक मोठा फरक होता. महालवारीमध्ये काय व्हायचं, तर संपूर्ण गावावर, ज्याला महाल म्हणायचे, त्यावर एकत्र कर लावला जायचा, आणि तो कर गावचा प्रमुख म्हणजे महालदार कंपनीला द्यायचा. याच्या अगदी उलट होती रयतवारी पद्धत. इथे नावाप्रमाणेच कंपनी थेट रयत म्हणजे वैयक्तिक शेतकऱ्यांकडूनच कर वसूल करत असे. निदान कागदावर तरी तसं होतं. पण गंमत बघा, महालवारी पद्धतीत एक मोठी समस्या होती. सरकारी अधिकारी जे होते ते अनेकदा शेतीत किती उत्पादन होईल याचा अंदाज चुकत असत, आणि तो अंदाज नेहमीच जास्त असायचा. मग काय, ठरलेला कर भरता न आल्यामुळे अनेक जमीनदारांनाच आपल्या जमिनी गमवाव्या लागल्या. म्हणजे परिणामी नुकसान सगळ्यांचंच झालं. आता रयतवारी पद्धतीबद्दल कंपनी काय म्हणायची? तर ही पद्धत शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे, कारण यात शेतकरी स्वतःच आपल्या जमिनीचा मालक बनतो. पण हे झालं बोलणं. खरं वास्तव मात्र याच्या खूप वेगळं होतं. किती वेगळं? तर आकडा बघा, तब्बल 50%. हो, रयतवारी पद्धतीत जमिनीतून जे काही उत्पादन व्हायचं त्याच्या थेट निम्मा हिस्सा म्हणजे 50% कर म्हणून द्यावा लागायचा. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे काय, की जरी पीक नाही आलं, जरी दुष्काळ पडला, तरी हा कर भरावाच लागायचा. यात काहीही सूट नव्हती. मग अशा परिस्थितीत शेतकऱ्यानं करायचं तरी काय? एकच मार्ग उरायचा, सावकाराचं दार ठोठावणं. आणि इथूनच एका नव्या चक्राची सुरुवात झाली. या परिस्थितीचं वर्णन एका ब्रिटिश अधिकाऱ्याने, चार्ल्स मेटकॉफने, इतक्या अचूक शब्दात केलंय. ते म्हणाले होते, भारतीय शेतकरी कर्जात जन्माला येतो, कर्जातच जगतो, आणि या ब्रिटिश कर धोरणांमुळे कर्जातच मरतो. या एका वाक्यात त्यावेळच्या शेतकऱ्यांची संपूर्ण व्यथा सामावलेली आहे. तर मग या तिन्ही व्यवस्थांचा, जमीनदारी, महालवारी आणि रयतवारी, यांचा एकत्रित परिणाम काय झाला? याचा जो काही परिणाम झाला तो फक्त तात्पुरता नव्हता. त्याने भारतीय ग्रामीण समाजाला मुळापासून आणि कायमचं बदलून टाकलं. हे बदल नेमके काय होते? तर सगळ्यात पहिलं, जमीनदारांचा एक नवीन शोषक वर्ग तयार झाला. दुसरीकडे लक्षावधी शेतकरी स्वतःच्या जमिनीत मजूर बनले, ते भूमिहीन झाले. जमीन जी पूर्वी केवळ उपजीविकेचं साधन होती ती आता एक वस्तू बनली, जिची खरेदी विक्री होऊ लागली, जी गहाण ठेवता येऊ लागली.
शेतीसुद्धा आता इंग्रजांच्या कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी होऊ लागली आणि या सगळ्यामध्ये सावकारांचं महत्त्व प्रचंड वाढलं. ते श्रीमंत आणि शक्तिशाली झाले. म्हणजे बघा, या व्यवस्थांनी फक्त महसूल गोळा नाही केला, तर भारताची संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक रचनाच बदलून टाकली. आणि मग शेवटी हाच प्रश्न मनात येतो की जी जमीन एकेकाळी लोकांच्या जीवनाचा आधार होती, त्यांच्या ओळखीचा भाग होती, ती केवळ एक विकण्याची, खरेदी करण्याची वस्तू कशी बनली? हा एक असा मूलभूत बदल होता ज्याचे पडसाद आजही आपल्याला या संपूर्ण उपखंडात पाहायला मिळतात.